हॅलो, नमस्कार. मी सपना तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात जावो हीच माझ्या स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा आज आहे चैत्र पौर्णिमा. चैत्र पौर्णिमा निमित्त आज आम्ही देवींना आरत्या लावणार आहोत. आमच्याकडे आरती लावण्याची प्रथा आहे. तर मी पिठाच्या आरत्या ह्या बनवून घेतल्या. मस्त छान उकडून घेतल्या गरम पाण्यात आणि त्या थंड व्हायला ठेवल्या. तर ते थंड होत आहे तोपर्यंत मी आता स्वयंपाकसुद्धा करून घेते. आजचा स्वयंपाक असणार आहे माझा डाळ, भात, गवाराची भाजी, पोळी आणि खीर. खीरचा नैवेद्य मी देवीला दाखवणार आहे. आता यात्रा म्हटली तर काहीतरी गोडधोड व्हायलाच हवं आणि आज गडावरच्या देवीची सुद्धा यात्रा आहे आणि आमच्या धुळ्यातली एकविरा देवीची सुद्धा यात्रा आहे. गडावर तर बहुतेक लोक पायी यात्रेला जातात आणि एवढ्या कडक उन्हात सुद्धा ते देवीचं दर्शन घेण्यासाठी पायी चालतात. मला तर खूप नवल वाटतं की एवढ्या कडक उन्हात कसं काय जात असतील. पण देवी आई त्यांना खूप शक्ती देते आणि ते सहजरित्या गडावर चढून सुद्धा जातात एवढ्या कडक उन्हामध्ये. पण जरी आपल्याकडे कडक उन्हाळा आहे तरी सुद्धा गडावरचं वातावरण खूप छान असतं, निसर्गरम्य असतं आणि खूप थंडावा, गारवा असतो गडावर आणि असं वाटतच नाही की इथे उन्हाळा आहे. एकदम वातावरण हे बदलून जातं यात्रेच्या वेळेस भाविकांसाठी, भक्तांसाठी देवी आई पूर्ण वातावरण चेंज करून टाकते. जरी इकडे उन्हाळा असला तरी तिकडे अजिबात उन्हाळा नाही. पावसाच्या सरी सुद्धा येतात तिकडे गडावर आणि खूप गारवा निर्माण होऊन जातो. तर अशी देवीची काही महिमा आहे. तर या ठिकाणी मी वरण बनवून घेतलं, गवाराची भाजी बनवली, आता चपात्या बनवते मी. वरण मी साधं फोडणीचं बनवलं आणि गवाराची भाजी सुद्धा साधी सिंपल तेल आणि तिखटमध्ये बनवली मी. आज जरा लवकरच उठली होती कारण की आज देवीला आरती लावायची होती म्हणून जरा रोजच्या वेळेपेक्षा लवकर उठली आणि बघा जसे स्कूल चालू होते ना तसं सकाळी 5ला म्हणजे 5ला रोज कंटिन्यू उठणं असतं. आता सुट्ट्या लागल्या तरी आपल्याला वाटतं की सुट्ट्या लागल्यावर आपण थोडंसं निवांत झोपूया, निवांत उठून निवांत कामं आवरूया. पण असं अजिबात होत नाही. जरी सुट्ट्या लागल्या तरी सुद्धा लवकर उठावं लागतं आणि सर्व घरातले काम म्हणा वेळेवरच करावं लागतात. तर आज मी सुद्धा 5 वाजता उठली. पटपट सर्व आवरून घेतलं माझं आणि लवकर देवीच्या आरत्या घडून घेतल्या आणि कसं देवीला लवकर आरत्या लावल्या तर मग देवाचं काम झालं ना मग आपलं दुसरं काम करायला काही हरकत राहत नाही. तर या ठिकाणी मी पोळ्या लाटून घेतल्या आणि खिरीसाठी बघा मी खोबरं घेतलंय, काजू आणि बदामाचे तुकडे करून घेतले आणि आणि वेलदोड्या हातानेच फोडून घेतले होते. ते तसेच टाकले म्हणजे मिक्सरमध्ये दळले जातील ते सुद्धा खोबऱ्यासोबत. आता बघा खोबऱ्याची मी छान अशी पूड तयार करून घेतली आणि तांदूळला मी 1 तास पूर्वी भिजत घातले होते. आता ते दळून घेतले आणि मस्त आता खीर बनवून घेतली. मी खीरची रेसिपी आधीसुद्धा शेअर केली म्हणून आता काही केली नाही. आता खोबरं दळलेलं होतं ते खिरीमध्ये टाकून दिलं. ही तांदूळाची खीर ना खूप छान लागते खायला पुरणपोळी सोबत किंवा साधी चपाती, पुरी सोबत सुद्धा खूप भारी लागते. तर याच्यात चवीनुसार म्हणजे गोडीनुसार मी साखर टाकून घेतली. आता आमच्याकडे जास्त गोड नाही खाल्लं जात म्हणून मीडियमच टाकली मी आणि मला थोडी घट्ट वाटत होती म्हणून मी वरून दूध सुद्धा टाकलं कारण की जसं जसं थंड होत जाईल तसं तसं हे खीर आहे ना ती थिक बनत जाईल म्हणजे घट्ट होत जाईल. तर या ठिकाणी बघा मी देवीचे सर्व आरत्या ताटामध्ये ठेवून घेतल्या आणि आता सर्व आरतींमध्ये तूप टाकून घेते आणि मस्त ज्योत लावून देते. आता आमच्याकडे अशीच प्रथा आहे आरती लावण्याची. आम्ही चैत्र पौर्णिमेला, दांडी पौर्णिमेला आणि नारळी पौर्णिमेला या आरत्या लावतो. 3 आरत्या वर्षातून आमच्या लागल्या जातात. तर या ठिकाणी आपलं कुलदेवताचं नामस्मरण करायचं आणि आरत्या ह्या लावून द्यायच्या आणि आरतीसोबत मी खीरसुद्धा ठेवली प्रसाद म्हणून आणि खिरीचा नैवेद्य मी देवीला दाखवला इथं. तर अशा प्रकारे मी देवीच्या आरत्या लावून घेतल्या आणि तुमच्याकडे लावता का नाही लावता हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा सांगायला विसरू नका आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. पुन्हा आपण अशा छानच्या व्हिडिओसोबत भेटू. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.